होय का सायले, सगळ्यांच्या परीक्षा झाल्या, सगळ्यांना सुट्ट्या लागल्या बघ. आणि तायडी कशी काय आलं नाही का अजून? नाही आली तेच बरं आहे. तुम्हाला लय तुमच्या बहिणीची आठवण यायला लागल्या. दादा वहिनी हे सायले, आली बघ माझी बहीण. आली महाराणी. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आत्ताच तुझं नाव काढलेलं. दादा वहिनी कशा आहेत तुम्ही? आम्हाला काय धाड भरल्या, मस्त चांगलं आहे आम्ही. आणि हो, आता काय महिनाभर हालत नसतं, करा आता महिनाभर ह्यांची सेवा. आत्ता तर आली ती, जरा तर तिच्या संग नीट बोल. चल ग घराकडं, आणि इकडे बॅग ती फ्रेश होतो. बस इथं. सायले, पाणी आण ग. घ्या ढोसा. ते नव, तुझं कॉलेज कसं चालू आहे आणि अभ्यास करतेस ना व्यवस्थित? आणि परीक्षेचं काय झालं ग? अरे दादा माझं सगळं चांगलं चालू आहे बघ, आणि कॉलेज पण भारी आहे, आणि पेपर तर लय सोपे गेले बघ. मला हेच ऐकायचं होतं बघ. आणि तुला शिकायचं आहे तेवढं शिक, इथली काय काळजी करू नको. मी आहे की तुझ्या पाठीमागं. होय दादा, आई वडिलांनंतर तूच माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलास, त्यामुळे मला कशाचीच काळजी नाही बघ. बर मी फ्रेश होते. बरं मी पण तुला काय तर खायला घेऊन येतो. हो. ओ, आपल्या पोरांच्या शिक्षणाचं बघा, आणि हिला शिकवून काय करणार आहे? शेवटी हिचं लग्न करून ही नवऱ्याकडेच जाणार आहे ना. हिच्यावर कशाला पैसे वाया घालवायला लागलाय? हिच्या शिक्षणाचा काय आपल्याला फायदा ना तोटा? तू काय बोलतेस तुला कळते का? अगं आई वडिलांनंतर तिला माझ्याशिवाय आहेच कोण ग? आणि एक लक्षात ठेव, तिचं शिक्षण पूर्ण करणं, तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभा करणं हे माझं कर्तव्यच आहे, आणि मी ते करणारच. माझ्या बहिणीबद्दलची तुझे विचार बदल, आणि जरा नीट वाग तिच्या संग. अगे, बोल की बहिणी. किती दिवस भावाच्या जीवावर राहणार आहेस? आमच्या डोक्याला ताप द्यायला जा की लग्न करून. तुला जरा पण लाज वाटत नाही का ग? मला पण मस्त वाटतंय की ग आपणसाठी काहीतरी करावं, पण माझ्याकडे आता काहीच नाही ग. काय करू मी? मला पण काय कळना झाले. अरे दादा वहिनी का रडायला लागल्या? वहिनीच्या वडिलांना ॲडमिट केले ग, अटॅक आलाय त्यांना, आणि डॉक्टरांनी सांगितले पैसे भरल्याशिवाय त्यांच्यावर उपचार करणार नाहीत म्हणून. आता पैसे कुठनं आणायचे एवढे सांग की. अरे देवा, बर थांब मी आलेच. दादा आपल्या आईनं माझ्या लग्नासाठी या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या, ह्या बांगड्या तू ठेव आणि वहिनीला पैसे दे जा. अगं, ह्या तर तुझ्या लग्नासाठी ठेवलेल्या बांगड्या आहेत, आणि ह्या मी कशा मोडू? अरे लग्न काय होईल परत, पण आत्ताची वेळ महत्वाची आहे. वहिनीचे वडील ते आपल्या वडिलांसारखेच आहेत की. हे घे तू आणि त्यांना पैसे दे. माफ कर मला, मी तुला एवढं परकेपणानं वागवलं, तरी पण माझ्या वाईट वेळेत आज तूच मला साथ दिलीस. चुकलं माझं. वहिनी, नाती रक्ताने नाही तर प्रेमानं जपली जातात. तू आत्तापर्यंत माझ्यासोबत काय वागलीस ह्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा सध्या तुझ्या संकटात तुला साथ देणं हे जास्त महत्त्वाचं होतं. बरं दादा वहिनी, इथं जास्त वेळ वाया घालवू नका. चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया.